हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी बनवते आहे कोळंबी फ्राय आणि आपला कोळंबी रस्सा. तर बघा काय काय मी सामान घेतलं आहे बनवण्यासाठी. आपल्या घरगुती सगळं लसूण वगैरे घेतलेलं आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपली आणि कोळंबी बघा किती मस्त आहे. आणि तव्यामध्ये तेल वगैरे टाकलेलं आहे आणि आपले जे मसाले आहेत ते टाकले सगळे आणि आपली साधी सिंपल बनवलं आहे, पण मस्त झालेली, खायला एकदम टेस्टी होती. कारण की प्रत्येक वेळेस आपल्याकडे सगळं सामान नसतो ना, पण सिंपलमध्ये एकदम चांगली बनलेली होती. तुम्ही पण एकदा बनवून बघा. आणि असं ना लसूण टाकला ना तर मस्त अजून जास्त टेस्ट येते. तर मी सगळं मिक्स करून ठेवले आणि मग आपली तव्यावरती सगळी कोळंबी वगैरे मस्त टाकली आणि फ्राय करायला ठेवली. आणि दुसरीकडे रश्श्यासाठी पण आपली रेसिपी चालू होती आणि मायरा बोलते, मम्मा पाणी दे ना, मम्मा पाणी दे. मायराला पाणी दिला आणि बघा रश्श्यासाठी पण मी सगळं माल मटेरियल आपलं म्हणजे जे आहे ते टाकलं, सगळं हळद वगैरे सगळा मसाला आहे. आणि आपली जी एकदम म्हणजे साधी सिंपल पद्धत बनवलेली, पण एकदम टेस्टी, रस्सा पण टेस्टी झाला होता. आणि मग आपली कोळंबी टाकली आणि कोळंबी रस्सा पण एकदम मस्त झाला होता खायला. म्हणजे तुम्ही पण एकदा बनवून बघा. साधी सिंपल रेसिपी होती आणि वाटण जास्त काही टाकलेलं नव्हता. आपलं जे घरगुतीमध्ये आपण जे नेहमी टाकतो तसं सगळं केलं होतं. आणि फ्राय पण एवढी भारी झाली होती ना, खरंच. फ्राय बघा किती मस्त दिसते, रंग किती भारी आलेला, एकदम लाल. आणि मायराची आणि माझी तर मस्ती चालू होती. मायराला मी बोलते हाय कर, असं कर तसं कर करून मायरा असं करते. मस्त आहे, मस्त आहे. बघा मायराचं बघा ॲक्शन बघा आणि माझी ॲक्शन बघा. मी बोलली लाईक कर, असं आमची ॲक्शन चालू होती. आणि अशीच आमची मजा मस्करी चालू होती. मग नंतर झाली आपली भाजी पण, रस्सा पण आपला झाला आणि आपली फ्राय पण झाली होती. मग म्हटलं चला आता आपण जेवणाला म्हणजे जेवायचं म्हटलं यांना, तर हे म्हणले चला जेवू. तर मग यांनी अगोदरच जेवण घेतलं होतं, मग नंतर मी घेतलं. मग यांचं जेवण झाल्यानंतर मी जेवण घेतलं होतं. तर हे जेवत म्हणजे बसलेले होते जेवायला, पण यांचं जेवण झालेलं होतं. त्यांना मी विचारते कसं झालं आहे जेवण. म्हणजे बोलतात बघा मस्त झालं आहे, मस्त झालं आहे जेवण, असं बोलत आहेत. आणि मी मग बसली जेवायला आणि मग मी टेस्ट करून बघितली आपली कोळंबी फ्राय कशी झाले. मग बघा कोळंबी मी दाखवते कशी, बघा बघा बघा. आणि मग मी खाल्ली कोळंबी. ती एकदाच घासात घेता आली नाही, म्हणून ते जर हसायला आलं मला. आणि पण मस्त झाली होती कोळंबी खाण्यासाठी. तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि आपल्या बहिणीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि या तुम्ही पण